नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी SRPF बल गट क्रमांक 7 मध्ये किती कट ऑफ गेलेला होता, किती जागा होत्या, कोणत्या कास्टसाठी, एकूण जागा किती होत्या, समांतर आरक्षणमध्ये किती जागा होत्या, संपूर्ण आपण बघणार आहोत आणि कट ऑफ कशा प्रकारे गेलेला होता ते सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर पहा, SRPF बल गट क्रमांक 7 दौंडचा आपण अपडेट बघणार आहोत आणि एक आणखी घटकाचं बघणार आहोत, म्हणजे एकूण 2 घटकाचं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, एकूण जागा होत्या 66 मागच्या वर्षी 2021ची भरती जे 2023ला कंप्लीट झालेली होती। ठीक आहे, तर पहा यामध्ये एकूण 66 जागा होत्या। त्यानंतर बघा, अजासाठी 5 जागा होत्या, अजसाठी 4, विजा असाठी 2, भज ब साठी 2 0 आणि विमाप्रसाठी 1, इमावसाठी 8, EWS साठी 6 आणि खोलासाठी एकूण 40 जागा होत्या। आणि सर्वसाधारण बघायला गेलो आपण तर 66 जागा होत्या एकूण। ठीक आहे, 66 जागा सर्वसाधारण होत्या आणि एकूण जागा या 110 होत्या। इथे दिल्या त्यांनी 100 हे बघा एकूण, आणि इथे जर बघायला गेलो तर आपण 110 म्हणजे 66 सर्वसाधारण जागा होत्या आणि एकूण जागा या 110 होत्या। ठीक आहे, थोडं सांगण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होता या चार्टमध्ये। ठीक आहे, तर आता इथे कट ऑफ बघूया सुरुवातीला, मग दुसरा घटक बघूया यानंतर। SRPF बल गट क्रमांक 7चा कट ऑफ बघूया, ग्राउंडचा किती गेलेला होता। तर पहा, SRPF बल गट क्रमांक 7 दौंड लेखीसाठी कट ऑफ 110 जागा होत्या टोटल। ठीक आहे, आणि बघा सर्वसाधारण ओपन 95 गेलेला होता, माजी सैनिक ओपनमध्ये 95, खेळाडू 95, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड 95, अनाथ 72, प्रकल्पग्रस्त 93, पोलीस पाल्य 82, भूकंपग्रस्त 93 अशा प्रकारे कट ऑफ गेलेला होता ओपनमध्ये। OBCमध्ये पहा, सर्वसाधारण 93, माजी सैनिक 89, खेळाडू 93, गृहरक्षक दल 93, प्रकल्पग्रस्त 91, पोलीस पाल्य जागा नव्हत्या। त्यानंतर बघा, EWS मध्ये सर्वसाधारण 93, माजी सैनिक 51, SBC सर्वसाधारण 91, VJA 93 सर्वसाधारण, महिला म्हणतो, गृहरक्षक दल 93, ST साठी सर्वसाधारण 90, माजी सैनिक 87, त्यानंतर खेळाडू 89, गृहरक्षक दल 90 आणि प्रकल्पग्रस्त 88। त्यानंतर SC साठी पहा 91 सर्वसाधारण, माजी सैनिक 86, खेळाडू 70, त्यानंतर 91 गृहरक्षक दल आणि प्रकल्पग्रस्त 86। आता बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि इथे बघा, गडबड करून कर्जा नका, इथे हे माजी सैनिक आहे, नाही तर काही विद्यार्थी म्हणेल महिला आहे आणि मग कमेंट कराल की महिला नसते SRPला वगैरे, असं काही कमेंट करू नका। इथे माजी सैनिक लिहिलं आहे, इथे बघा माजी आहे हा शब्द। ठीक आहे, आता बघा पुढील घटक बघूया, तो आहे SRPF बल गट क्रमांक 2 पुणेसाठी कट ऑफ बघूया, जागा बघूया मागच्या वर्षी किती होत्या। तर पहा, SRPF बल गट क्रमांक 2 सशस्त्र पोलीस शिपाई SRPF एकूण सर्वसाधारण 27 जागा आहे आणि टोटल जागा इथे होत्या एकूण 46, सर्वसाधारण बघायला गेला तर 27। तर पहा, अजासाठी 5, अजसाठी 0, जिथे जिथे जागा आहे त्याच सांग तुम्ही। अजासाठी भजकसाठी 1, इमावसाठी 6, EWS साठी 3 आणि खुल्यासाठी 12 जागा होत्या, एकूण 46 जागा। आता इथला कट ऑफ बघूया, मागच्या वर्षी किती गेलेला होता। SRPF बल गट क्रमांक 2 फक्त 46 जागा होत्या, यावर्षी भरपूर जागा आहे प्रत्येकच गटामध्ये, तरी पण कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा कमी जाणार आहे। म्हणूनच आपण सुरुवातीपासून म्हणत होतो की वयवाढ पाहिजे म्हणून, पण काही विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला नाही, तर जाऊ द्या। NTC सर्वसाधारण 93, EWS सर्वसाधारण 93, माजी सैनिक 78, SC सर्वसाधारण 91, खेळाडू 75, OBC 91, खेळाडू 87, माजी सैनिक 72, ओपनसाठी सर्वसाधारण 95, खेळाडू 95, माजी सैनिक 93, गृहरक्षक दल 95, प्रकल्पग्रस्त 93 आणि पोलीस पाल्य 60 अशा प्रकारे इथे ग्राउंडचा कट ऑफ गेलेला होता। जर तुम्हाला ग्राउंड प्लस लेखीचा कट ऑफ पाहिजे असेल SRPF सिरीजमध्ये तर तसं सांगा, कारण की मागच्या वर्षी SRPFला ग्राउंडचा कट ऑफ खूप जास्त गेलेला होता, कारण की कमी जागा होत्या।
पण यावर्षी 5 मार्कपर्यंत कमी कट ऑफ लागू शकतं तुमचं कास्टनुसार, कारण की जागा भरपूर आहे, विद्यार्थी कमी आहे आणि कॉम्पिटिशन कमी होणार आहे, कारण की यावर्षी एकच फॉर्म भरायचा. मागच्या वर्षी कसा कोणी SRP 1ला भरला, 2ला भरला, 3ला भरला, 4ला भरला, असे 5-5, 6-6 फॉर्म विद्यार्थ्यांनी SRPFमध्ये सुद्धा भरलेला होता. त्यामुळे कट ऑफ ॲटोमॅटिकली हाय गेलेला होता. पण यावर्षी तसं होणार नाही. एकच फॉर्म भरायचा एकाच गटामध्ये. तर तुमचा कट ऑफ हा लेखीसाठी पात्र असण्यासाठी जसा इथे 91 लागला आहे, तर तो जवळपास 87-89च्या दरम्यान लागू शकतो. ठीक आहे. 95 ओपन जो लागला आहे तो 93च्या आसपास लागू शकतो, 91च्या आसपास लागू शकतो, कारण की जागा पण जास्त आहे आणि एकच फॉर्म भरायचा आहे. तर याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे. तर सर्व अपडेट आपण धीरे धीरे आणणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर 96 65 31 03 34 या नंबरवर व्हॉट्सअपला तुम्ही फॉर्म पाठवू शकता. सर्वांची मदत होईल, तर सर्वांना त्याची फायदा सर्वांनाच होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.